शुभ सकाळ सर्वांना। तर आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आरोग्याचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आणि मी सकाळी 5ला गेले होते केंद्रामध्ये इथं स्वामी चरित्र वाचण्यासाठी। आता मी चालले घरी, आता वाजले 6:30। तर चला आता आज दिवसाची सुरुवात करू आपण मस्त व्हिडिओ। तर महिन्याचा पहिला गुरुवार असल्यामुळं मी गेले होते गावातल्या केंद्रामध्ये स्वामी चरित्र वाचण्यासाठी। आणि तिथं भरपूर महिला येतात, तर म्हटलं चला मिस्टरांना मला सोडून द्या। तर मी 4:45 वाजता गेले होते, म्हणजे 4:30ला उठले, 15 मिनिटात सगळं आवरलं, आंघोळ वगैरे। 4:45 का 5ला 10 कमी असताना अशी मी घरातून निघाले आणि आम्ही तिथं 5 वाजून 5 मिनिटांनी वाचन चालू केलं। तर मी तिकडनं वाचून आले, लवकर आले थोडीशी, तर मग देव वगैरे न्हाणून घेतले आणि आता देवपूजा केली। तर मी आता म्हटलं चला सगळ्या देवाने व्यवस्थित फुलांनी सजून देऊ। आणि बघा आमच्या जिप्सीचे फुलं मस्त मंदिराला लावले आणि छान अशी मस्त, आता बघा मी किती छान सजावट करते। तर माझ्या जावाचे इथून मी गुलाबाचे फुलं पण आणले होते येताना, आणि रस्त्याने तिथून आले ना तर एका ठिकाणी जास्वंदीचे फुलं होते, मी ते पण घेऊन आले। कारण आमच्या इथं जास्वंदीच्या फुलांचं झाड नाही आहे आणि जास्वंदीचं फुल गणपतीला खूप आवडतं, त्याच्यामुळं मग मी ना 7-8 फुलं घेऊन आले दुसऱ्या ताईंच्या झाडाचे। आणि मस्त देवांना आता सगळे फुले व्यवस्थित वाहून घेते, देवपूजा करून घेते आणि मग पोरांना उठवायचं, डब्बा करायचा, अजून भरपूर काम आहे। तर वाचन लवकर झालं, मग म्हटलं चला देवांना वेळ येतं पटकन आपण देवाचं सगळं आवरून घेऊ। आणि तुम्हाला तर पहिल्यापासून माहितीच आहे, काही असो पण मला फुलांनी देवारा सजवायला पहिल्यापासून खूप आवडतं। आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे फुलं एवढे गुलाबाचे, मग आपण त्याचा वापर केला पाहिजे ना। आपण विकतो, लोकांना देतो, पण त्याचा आपण घरात पण उपयोग केला पाहिजे, जेणेकरून आपलं पण देवघर प्रसन्न वाटतं आणि छान वातावरण असतं। नंतर आज फुलं पण भरपूर मिळाले, पारिजातकचे, जिप्सीचे, गुलाबाचे रंगीत, लाल कलरमध्ये, जास्वंदीचे, बरेच प्रकारचे फुलं आज मला देवासाठी भेटले। आणि बघा किती सुंदर असं मी देवांना फुलं मस्त अर्पण केले आणि छान असं फुलांनी सजवलं आहे। तिथं दिवा लावलेला आहे आणि छान वातावरण वाटतं असं फ्रेश सकाळचं। तर चला आता इथं झाली माझी देवपूजा, आता मी स्वयंपाक करते, पोरांना उठवते, त्यांना आंघोळी घालायचे, आपलं दिवसभराचं परत रुटीन तुमच्यापर्यंत मी शेअर करते। तर परवाच्या दिवशी कळसुबाईला गेले होते ना, तर खूप पाय दुखत होते, त्याच्यामुळं ना थोडंसं काल उशिरा उठले, मग कालची व्हिडिओ ना लेट येईल थोडीशी। तर सोमवारची पण व्हिडिओ अजून मला टाकायची राहिलेली आहे, बाकी एडिटिंग नव्हती केलेली। तर सोमवारची व्हिडिओ का नाही आली, कारण की एडिटिंग केली नव्हती, त्यामुळं मग आम्ही डायरेक्ट कळसुबाईला मंगळवारी गेलो, तर माझी ती राहून गेली एडिटिंग करायची, म्हणून मी कळसुबाईची व्हिडिओ तुम्हाला टाकली होती। तर चला सोमवारची पण व्हिडिओ तुम्हाला येऊन जाईल आज उद्या। तर आता मी इथं देवपूजा झाली, चहा करून घेते आणि चहा पिल्यानंतर लगेच मला करायचा आहे स्वयंपाक। आणि मला सवय आहे की चहा प्यायच्या आधी देवापाशी जाऊन देवाला नैवेद्य दाखवून द्यायचा चहाचा। तर मी महाराजांना चहाचा नैवेद्य दाखव आणि इथं मी लागले होते स्वयंपाक करायला। तर कोवळी भाजी टमाट्याची अवधूच्या डब्यासाठी, तो बोलला आई मला ना टमाट्याची चटणी न्यायची आहे, कारण बरेच दिवसापासून टमाट्याची चटणी मी केली नव्हती डब्यासाठी। मग आता मी टमाट्याची चटणी केली आणि त्याच्यामध्ये साखर थोडी जास्त टाकली, त्याला गोड आवडते। आणि आता एकीकडे मी पोळ्या करून घेते, चटणी झालेली आहे तर एकीकडे पोळ्या करून घेते आणि स्वयंपाक वगैरे माझं सगळं झाला। आणि मी आता घरातलं पटपट आवरून घेते आणि अजून किराणा भरायचा, त्याच्यानंतर मला आज करंजा करायच्या, थोडं सारण उरलं आहे ना, तर मग करंजा पण करायचे आहे। चला आता सकाळचं माझं घरातलं आवरलं आहे, देवपूजा, स्वयंपाक, घरं पुसले, सगळं स्वच्छ आवरलेलं आहे। इथं किराणा भरायचं आहे, अजून किराणा रात्री आणून ठेवलेला आहे, तो आता थोड्या वेळाने काढेल। आता मी कपडे धुवून घेते, कारण बघा हात ना दुखतोय, तर दवाखान्यात गेलते काल, त्याला बेल्ट आणला आणि गोळ्या दिल्या। तर आमच्या अक्काला भांडे घसायला लावले, त्या भांडे घसू राहिल्या बाहेर। किराणा काय आपला थोडाच होता, कारण घरामध्ये साखर बाकीच्या वस्तू होत्या आणि शेंगदाणे पण आम्ही ना बाजारातले आणतो, किराणा दुकानातले आणत नाही शेंगदाणे। तर सोयाबीन आवडते पोरांना, मग ही बारीक सोयाबीन जास्त लागते घरात। त्याच्यानंतर ह्या मीठपुड्या, सेंधा नमक, कारण आम्ही पहिले ते व्हाईट नमक वापरायचं ना, ते काही चांगलं नसतं, त्याच्यामुळे आता आम्ही हे वापरायला लागलो। त्याच्यानंतर जाड मीठपुड्या आपल्याला भाजीला टाकायला, सिंतोर साबणे आणल्या, सांबर मसाला, ही माझी वस्तू फेअर अँड लवली, गोरं होत नाही पण मग लावायची। त्याच्यानंतर पावभाजी मसाला, आपला सह्याद्री चहा। तर म्हटलं चला विमचं लिक्विड वापरून पाहतो, लिक्विड आणलं विमचं।
आणि महत्त्वाचं म्हणजे दरवेळेस किराणा जेव्हा करतो ना आम्ही त्या टायमाला मी किराण्यात पोहे लिहिते, पण मिस्टर कायम पोहे ना फोडून टाकते. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की सकाळी आपण जी भाजी पोहे करतो ना गरम गरम तीच पोरांना दे, पोहे वगैरे करू नको. तर मी काय कधी सारखे नाही पोहे करत, पण एखाद टायमाला खाऊ वाटतं. त्याच्यामुळे मग मिस्टरने म्हटले 1 किलो पोहे घेऊन या. मग त्यांनी हे पॅकेट आणलेलं आहे. नाही तर सहसा आमच्या घरात आम्ही पोहे करतीच नाही, कारण पोह्याने आजीला पण त्रास होतो, पित्त होतं. मला जास्त पोहे चालते नाही. मिस्टर तर खातेच नाही, त्यांना करून जर ते एखादा टायमाला खाते नाही तर खाते नाही शक्यतो. पण मग पित्त होतं, त्याच्यामुळे आम्ही पोह्यांचा वापर कमी करतो घरात. पण म्हटलं चला आता रक्षाबंधन आणि पाहुणे रावळे कोणी येतं, पटकन करायला बरे असतात. आणि थोडी डाळ आणली हरभऱ्याची, संपली होती माझीवाली. तर आणि शेंगदाणे निघाले बघा याच्यामध्ये थोडे, कारण की आता शेंगदाणे आज गुरुवार बाजार आहे ना, बाजारातून आणायचे पण तेवढे आणले त्याने. एक सूर्यफुलाचा डब्बा आणला, काय किराणा मी तिथं ठेवून दिला. जे वस्तू डब्या लागत होते पाहिजे होते त्याच्यानं किचन किंग मसाला होता मला, पण मिस्टरांनी आणला. तर हे मसाले, सांबर मसाला, पावभाजी मसाला, किचन किंग मसाले आलेले. घरामध्ये काय मिरची वगैरे राहतेच आपली. डाळी पण भरपूर आहे माझ्या, मुंगाची, तुरीची, घरच्या चांगल्या डाळी घरी आहे. आणि त्याच्यामुळे मला डाळी पण जास्त आणायला लागत नाही. तर एवढाच माझा किराणा बघू शकता तुम्ही, एवढा किराणा आणलेला आहे. आता मी हा लावून देते. तर मिस्टर बोलले होते की तुकडा खोडायचा आहे, त्याच्यामुळे मग मी तिकडे पण जाऊ शकते. त्यांना फोन करून विचारते तुकडा जर असेल तर खोडून घेऊ, नाही तर मग हे दुसरं काम आहे ते करायचे आम्हाला. त्यांना थोडंसं सारण उरलेलं आहे तर त्याच्या आम्हाला करंज्या करायच्या आहे. तर वेळच भेटत नव्हता, तर मी ते सारण फ्रीजमध्ये ठेवलं होतं, कारण बाहेर ना आमचं पत्र्याचं घर असल्यामुळं सारण खराब होतं लवकर. मग मी काय केलं, ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं. तर सासूबाईला म्हटलं आज आपण दोघीजणी ते करून घेऊ. तर चला आता मी एवढा किराणा लावून देते आणि चला बघत राहा व्हिडिओ, स्किप न करता. तर ना गरम गरम करंज्या करायच्या होत्या. तर मग आजीला म्हटलं तुम्ही त्यावर पीठ मळून ठेवा, मी त्यावर किराणा लावून देते. मग थोडा मैद्याचं पीठ मळलं त्यांनी आणि एकदम थोडं मळलं, कारण थोड्याच करायच्या होत्या. परत तिकडं मळ्यात गेल्यावर मग त्या कोण लाटल, त्यापेक्षा थोड्याशा करू म्हटलं. गरम गरम माणसं पण खातील जेवताना. आणि तोपर्यंत पीठ मळच तुम्ही हा किराणा लावून देते. तर करंज्या ना आम्हाला लवकरच करायच्या होत्या, पण मग वेळच नाही भेटला करायला, त्याच्यामुळे मग उशीरच झाला. तर आता आजीने पीठ वगैरे मळलं, त्याच्या लाट्या वगैरे करते आजी, आणि आता लगेच आम्ही करंज्या करून घेतो. तर चला आता आम्ही करंज्या लाटून घेतो. एवढ्या नाही करायचे, एवढ्याचे खाय करते, त्याच करायला वाटलं नाही. आता करू राहिलो मालीच्या थोडं पाणी द्या, लाटून लगेच भरून लावायचे, सुकून जाते ना. तर साठा लावल्यामुळे मस्त लाटी आलेली याची. पाणी नाही लागत सर मला, मस्त वळले ना. साखर टाकेल का? हा डबल टाकेल. नाही ते नाही तशी फिक्क जमा टाकलं ते ना, मग टाकून कोमट पाणी करून साखर पाजायला. साठ्याने खरपूस नाही, तुपाची आणि चांगली खरपूस. मग आता या कार्यक्रमाला त्याच्या बाहेर त्यालाच काय तर पुणे करत असलं तरी पण त्या किती मस्त राहते. नाही तुपाचा राहतो साखर. हा का? हा तूप राहतं का? तूप पगळी त्याला मस्त लागली. येणार येते ना त्या बिंगीला, त्या खरपूस होत्या मस्त. त्याच्यामुळेच खरपूस येत अशी तुपामुळे. आपलं तूप आहे पण थोडं असेल तुपाचं ते करून घेतलं असं झालं असतं. चालेल एवढा थोडी करायचे, पुढच्या तुपाच्याच करू मस्त. आता आपल्याला अनुभव येईल नाही, अनुभव का तेलाच्या नरम अशा तुपाच्या खरपूस येत. आता सकाळी वांग्याची भाजी पोळ्या झाल्या, आता ते माणसं आले का पुऱ्याच खातील, जेवायला तर देतील ते. मशी गरम गरम पुऱ्याच खाऊन द्या आता पोटभर. खुडायचा बघा तुकडा, पुरी फुटत नाही तशी करंजी ना, कडेला जातं ना सारण, त्याच्यामुळे थोडं फुटायचंच हे होतं. दिवाळीला सगळं होतं पण करंजीच लवकर होत नाही, त्यावर काय नाही. आता आपल्याला पोर आहे नाही आपल्याच नाही असं होतच नाही पण करंजी लवकर. गरम गरम पुरी होय. जे जे बापाला निवड दाखवणे बाई दिसत घेऊन जा, जे जे बापाला निवड दाखवणे पुऱ्यांचा. बोलते पाय जे जे बाप्पा तुम्हाला पुरी घ्या अशी म्हणती, तसं दाखवणे.
आधी आपल्या महाराजांना दाखवायचा, मग आपण खायची. तू हुशार आहे ना. भक्ती आता देवाला नैवेद्य दाखवणार आहे. आण बाई आणि जाय तिकडनं. हां, तर भक्ती आता आमची देवाला नैवेद्य दाखवणार आहे. मस्त धर. जे बापाला नैवेद्य दाखव. छोटी नाही, एक मोठी. हा पाणी घे. जा जा. पुढे पाय तू पोच ना. तिला पोचली का मग दिसत जा. तर आमची भक्ती आता जे बापाला नैवेद्य दाखवायला गेली आहे मस्त पुऱ्यांचा. पाणी घे. आणि महाराजांना मुजरा करायचा. फोनकडे नाही पाहायचं, देवाकडे बघायचं. हा, तुला काय शिकवेले. आणि महाराजांना मोठी पुरी नाही ना बाई. एवढी देवाला नेले का देवाचं पोट भराल का. मोठी घ्यावा. मोठी न्यायची. आपण एवढ्या मोठ्या मोठ्या काला केल्या. मोठी ने निघल. हा, देवाला म्हणा. तू त्या दिवशी कशी म्हणली होती देवाला खा, तसं म्हण. आम्ही पण जेवण करतो, तुम्ही पण करा. लय मस्त म्हणलं. पाणी ने ना. पाणी देत ना. पाणी दाखवायचं बाळा गोल गोल. जाऊ दे, माझी मी दाखवीत. जाऊ दे. बस खाली. तुझी दाखव करंजी सगळ्यांना छोटीशी. काय काय तंडजी करंजी. तुम्ही या म्हणा सगळे करंजी खायला. माझ्या मम्मीने ना आजीने बनवली. माझ्या मम्मीने माझ्या आजीने बनवली. आणि आता मी खाते. ठीक आहे, आता मी जेवण करते. आणि त्यांना सांग माझ्या मम्मीने मला डोंगरावर नेलं नव्हतं. मी डोंगरावर तुला नेलं नव्हतं. हा ना ग, तू चालली नसते ना बाई, म्हणून नाही नेलं. तुझं गाणं म्हण दाखव सगळ्यांना. टेडी बॅगचं असं आहे का. आजीला दे, आजी जेवती वय. पुरी नेऊन दे. जा घ्या तुम्हाला. ती खायची तुला. घे गरम गरम घे. कोणची घ्या घ्या. फुगल्या भारी हा ना. तर देते बाबल्या ताटली. तू लावल्या. एकच राहिले आता. करंजीच राहिले आता. झाल्या पुऱ्या भारी वाटलं मला तळायला बी. हा ना करंजीपेक्षा करायला सोपे का तळायला भारी. ते चांगलं झालं पण त्याच्यावर काही नाही. खाऊन घ्या तुम्ही आता. तुम्हाला शाळा येऊ द्या. पाणी आण. तू काय म्हणली. तुम्ही खाऊन घ्या. मी पाणी आणते म्हणली की ना. एवढी खाई नको बस. तर आता घरी सगळं आवरून मी आली इकडच्या मळ्यामध्ये. गुलाबामध्ये तुकडा खुडायचा आहे. तर तुकडा खुडण्यासाठी आता आले. आणि आज इतकं अतिशय जास्त कडक ऊन पडलं आहे. आणि तुकडा पण उमललेला आहे. तर चला तुकडा खुडण्यासाठी एक दबडं घेतलं आहे मी. आणि गणपत भाऊ लागले तुकडा खुडायला. सकाळी मिस्टरांनी आणि गणपत भाऊनी इकडे पावडरी मारल्या. आणि आता तुकड्याला सुरुवात करायची. तर सावली बरी होती, पाऊस बरा होता, पण ऊन बरं नाही. लय कडक ऊन पडले आज. माझी गल्ली घेते मी आता. तर चला आता मी तुकडा खुडते. तर तुकडा एवढा पण काय उमललेला नाही आहे, असाच आहे. पण मग आता खुडून घेते मी. दोन्ही साईडने सोबत नेते, म्हणजे 2 गल्ल्या न्यायच्या आणि 2 गल्ल्यावरती आणायच्या. असं करून मी तुकडा खुडणार.
तर ना मी आजच्या दिवशीच्या व्हिडिओचे 2 भाग बनवले. ही आहे ती तुम्हाला आता पार्ट 1 टाकते आणि परत थोडी व्हिडिओ बनवली कारण व्हिडिओ खूप मोठी होत होती ना, त्याच्यामुळे मी 2 भाग बनवले. आणि इथं बघू शकता मी लागले आता तुकडा खुडायला. तर मिस्टर मला सांगत होते का कळी नको घेऊ आणि ते मला सांगायला होते का कशा प्रकारचे फुलं घ्यायचे. फुलं काही एवढे नाही आहे, पण जेवढा आपण तुकडा खुडू ना तेवढं झाड व्यवस्थित सेट होतं त्याच्यामुळं. आणि गुलाब ना एवढा काही भारी नाही झालेला कारण ना गवत खूप झालं होतं गुलाबामध्ये दाट. गवतामुळं थोडंसं गुलाब कच खाली गुलाबाने, पण मग काही हरकत नाही, त्याच्यावर पावडर वगैरे चांगलं चालू आहे. आणि आळई पण पडली होती गवतामुळं, तर आळईच्या पण पावडर मिस्टरांनी सकाळी मारलं आहे. आणि मग आता दुपारी आमचं सगळं आवरलं घरचं. म्हटलं चला आता घेऊ तुकडा खुडून. तर मिस्टर सांगते असं घेऊ नको तसं घेऊ नको चाललं आहे. आणि एकीकडे तिकडे गणपत भाऊ पण तुकडा खुडू राहिले. तर आम्ही दोघं तुकडा खुडत होतो आणि मिस्टर थकले होते. मग म्हटलं थांबा तुम्ही बसा थोड्या वेळ, आम्ही खुडून घेतो तुकडा. तर बघा मस्त असा लाल चुबूक तुकडा आहे. तर मला ना बादली नव्हती, मी नेमके घरून बादलीने आणली. मग तिथं त्या बाईच्या इथून ते आमचं जे पावडरचे दबडे ते घेतले, त्या बाईच्या इथून बादली घेतली. तर दोघायला 2 भांडे घेऊन मग आता तुकडा खुडू राहिलो. तर बघा माझी ते दबडं पण भरून गेलं फुलांनी. आम्ही फुलं वट ठेवतच नाही, त्याच्यामुळे वटीत नसल्यामुळे ते पटकन दबडं आणि बादली भरून जाते. आणि गणपत भाऊ पण 2 वाजेपर्यंत राहतात, त्याच्यामुळं मग ते आहे तोपर्यंत म्हटलं चला तुकडा खुडून घेऊ. आणि ऊन आता इतकं कडक पडलं आहे ना का सांगू शकत नाही. आज जास्त कडक ऊन लागू राहिलं, आपटाचं ऊन आहे. पाऊस काय थांबलाच आहे, 4-5 दिवसापासून पाऊस अजिबात पडला नाही. तुम्ही बघू शकता जमीन पण एकदम वाळून गेली. नाही तर वावरामध्ये पाऊस जर असला तर इतका चिखल राहतो का पाय ठेवायला मुश्किल होऊन जाते.